खूप दिवसानंतर आपल्या मिनी व्लॉगला सुरुवात केली. श्रीला स्कूलमध्ये सोडलं. त्यानंतर म्हणलं चला आता आपण दोघंच थोडंसं मस्त लाँग ड्राईव्हला जाऊ. असं काही नाही लाँग ड्राईव्ह वगैरे. तर मी काल गावावरून आले तर डायरेक्ट चंदननगरला गेले होते. मग येते मी घरी चार्जर विसरून आली होती तर परत गेली. चार्जर घ्यायचा होता तर त्यानंतर वरी गेल्यानंतर सगळे ओरडायला लागले, चल चल भाजीला चल. मी आत्ताच जाऊन आलो. खूप भाजी स्वस्त आहे आणि खूप छान आहे, फ्रेश आहे. तर ठीक आहे म्हणलं चला. सिद्धार्थ आणि मी दोघेच गेलो आम्ही भाजी आणायला. तर गेलो त्यानंतर मी खूप सारी भाजी घेतली आणि खूप सारं स्वस्त आहे. तुम्हाला जर भाजीला घ्यायचं असेल ना तर सकाळी लवकर चंदननगरला जात जावा. असं वेळ भेटला तर नक्कीच जा. आणि हे काय आहे हे मला समजलं नाही, कमेंटमध्ये तुम्ही सांगा. त्याने सगळं ओझं घेतलं. त्यानंतर आम्ही घराकडे निघालो. मस्तपैकी चहा वगैरे पेला. त्यानंतर सागर म्हणले मला पटकन पैशाचा हिशोब पाहिजे. म्हणलं काय पैशाचा हिशोब? बरं ठीक आहे म्हणलं हिशोब देतो. मग आम्ही दोघांनी कॅल्क्युलेशन करायला चालू केलं की कितीला कुठली भाजी आणली, काय त्यांनी किती पैसे दिले, ते किती राहिले. मग ते म्हणले माझे रिटर्न पैसे द्यायचे. म्हटलं अजिबात जमत नाही, कमिशन पण लागतं. तर ठीक आहे चला म्हटलं. तर आम्ही भाज्या काढल्या आणि हिशोब चालूच होता. त्यात कार्टून बारकं तर ना इतकं आगाव आहे ना की फक्त दाजीची साईड घेत होतो. त्यानंतर घरात पण टिफिनची तयारी चालू होती. टिफिन पाठवायचे होते तर खूप सारा पसारा पण झाला होता. आणि त्यात आमच्या दोघांचे हे चाललं होतं, भाज्या जाताना नाही का एवढ्या कशाला नेते, असे क्लीन करून वगैरे कट करून त्याचे घेऊन जा. कोथिंबीर वगैरे सगळं घेऊन आलो. त्यानंतर आमची थोडीशी मस्ती पण चालू होते. खूप थोडीशी म्हणजे खूपच चालू होते. का तर हे बारकं आहे ना ते लय आगाव आहे, दाजीची साईड घेतं. घरात राहते दाजी आपल्या, असं करते तसं करते, माझं माझं म्हणते असं म्हणत होतं. तर मी त्यानंतर दुसऱ्या पिशवीमध्ये सगळं भरलं आणि इकडं आम्ही भाज्यांचा डायरेक्ट हाफ मर्डर करून टाकला. म्हणलं ओझं नको जाताना आणि नाही का डायरेक्ट इकडं आल्यानंतर डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवून देता येत. आणि कधी कधी क्लिनिंग करायला खूप लेट होतं. तर त्यात हे बघा ही मशीन होती. मी सागरला खूप नाही का काय होते का चेक करत होतो. हे मला म्हणलं दाजीच्या कानाला कर, दाजीच्या काना. मग मी पण म्हणलं चला असं तर मारायला भेटत नाही, ह्या मशीनने तरी मारायला भेटत. त्यानंतर टिफिन पॅक करायला चालू होतं तर मी थोडीशी मदत केली. त्यानंतर म्हटलं चला आता घराकडे निघू, आता कार्टूनचा टाईम होईल, आता घ्यायला जायचं. मग आम्ही निघालो आणि आम्हाला सोडवायला सगळेजण खाली आले. त्यानंतर हे दोघं जण टिफिन द्यायला चालले होते. आज कमी टिफिन होते का तर सुट्ट्या होत्या त्यामुळं. तर मी निघाले घरातून. तर निघाले का तर जरवेळेस आले की खूप टाईम जातो, मला समजत पण नाही. इकडं आल्यानंतर घरी पण खूप सारं काम आहे, काहीच काम झालेलं नाही. गावाकडे गेलो तो 4-5 दिवस, त्यामुळं घरात काहीच नव्हतं. तर भाज्या आणल्या, भाज्या ठेवल्या आणि थोडंसं फ्रीज पण क्लीन केलं. खूप सारा पसारा झाला होता, मी सांगू शकत नाही. इतका फ्रीजमध्ये तर खराब झालं होतं सगळं. तर गेल्यानंतर मी असंच होणार होतं, मला माहिती होतं. तर ठीक आहे चला जाऊ दे. तर पटकन फ्रीज क्लीन केलं. कार्टूनचा टाईम झाला स्कूलचा, तिला घेऊन आले आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला. तर असा काहीसा दिवस होता. बाय बाय.